पुन्हा एकदा सर्वांचं टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. आपण सध्या बघत आहोत सॅनिटरी इन्स्पेक्टरमध्ये जी तांत्रिक टॉपिक आहे त्यामध्ये पर्यावरण आहे. ओके, आणि त्या अनुषंगाने आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत येथे पाहणार आहोत. बघा, स्टॉकहोम पारितोषिक हे पुरस्कार पाण्याच्या म्हणजे जल या क्षेत्रात जे कोणी कार्य करेल त्यांना हा पुरस्कार दिला जातो. क्षेत्र जल पुरस्कार मी लिहिलेलाच आहे. सुरुवात 1991 पासून झालेली आहे. जाहीर केव्हा केलं जातं तर दरवर्षी 22 मार्च, आणि 22 मार्च हा जागतिक जल दिवस म्हणून साजरा केला जातो. वितरण कधी केलं जातं तर ऑगस्ट महिन्यामधील स्टॉकहोम शहरात आंतरराष्ट्रीय जल सप्ताहाच्या पहिल्या दिवशी स्वीडनच्या राज्याच्या हस्ते शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नगर सभागृहात निमंत्रित लोकांच्या उपस्थितीत पात्र व्यक्तीस अतिशय सन्मानाने हा पुरस्कार वितरित केला जातो. सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे, आत्तापर्यंत भारतीय व्यक्ती किती मानकरी आहेत तर ते 3 भारतीयांना पुरस्कार मिळालेला आहे. पहिले भारतीय पुरस्कार विजेते सन्माननीय माधवराव आत्माराम चितळे जे महाराष्ट्राचे आहेत आणि 1993 साली त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि यावर कुठंतरी एका परीक्षेत आलेला आहे. मी सॅनिटरी इन्स्पेक्टरला आले असं म्हणणार नाही, परंतु स्पर्धा परीक्षेला हा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर दुसरे भारतीय पुरस्कार विजेते बिंदेश्वर पाठक जे बिहारचे आहेत आणि 2009 साली त्यांना हा पुरस्कार वितरित करण्यात आलेला आहे. तिसरे भारतीय पुरस्कार विजेते आहेत राजेंद्र सिंह जलपुरुष, ते राजस्थानचे आहेत आणि यांना जलपुरुष म्हणून ओळखलं जातं. आता यांच्यावरती प्रश्न आलेला आहे. एक तर स्टॉकहोम पारितोषिक ज्यावेळेस 2015 मध्ये आलं त्यावेळेस MPSC मध्ये यावर प्रश्न विचारला होता, आणि जनरली सरळ सेवेमध्ये असो की आणखीन एक कुठल्या परीक्षेमध्ये असो की भारतीय जलपुरुष असं कोणाला म्हटलं जातं तर राजेंद्र सिंह यांना म्हटलं जातं. आणि हे वारंवार चर्चेत असतात कारण सध्या ॲक्टिव्ह आहेत, त्यांचं कार्य चालूच असतं. ओके, आता जागतिक पाणी दिवस हा दिवस केव्हा साजरा केला जातो तर 22 मार्च या दिवशी साजरा केला जातो. आणि जागतिक पाणी दिवस जल दिवस हा दिवस जो आहे, ठराव जो आहे तो डिसेंबर 1992च्या संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरणविषयक परिषदेत रिओ दी जानेरो या शहरात मांडला गेला. नंतर युनोच्या अधिवेशनात तो सर्वसंमतीने मान्य करण्यात आला आणि 1993 पासून याची अंमलबजावणी झाली किंवा अंमलात आला. घोषवाक्य काय आहेत ते बघा. जागतिक जल दिन याचं घोषवाक्य काय 2022 पासून 2025 पर्यंत आपण दिलेलं आहे डिटेलमध्ये. भूगर्भातील पाणी अदृश्य ते दृश्य 2023, ॲक्सेलरेटिंग चेंज 2024, लिव्हरेजिंग वॉटर फॉर पीस 2025, ग्लॅशियर प्रिझर्वेशन. भूगर्भामधील पाणी मौल्यवान आहे, त्याचा जपूनच वापर करणे आवश्यक आहे. आणि त्यानंतर मग पॉईंट आहे, आफ्रिकेमधील कोट्यावधी जनता भूगर्भामधील थेंब थेंब पाण्यासाठी आज झगडत आहे. तुम्ही पाहिलं होतं की हा पॉईंट लिहायचं कारण एकच आहे की पाण्याचं महत्त्व काय त्या गोष्टी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला पॉईंट आहे जलपुरुष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याविषयी प्रश्न आलेला आहे. यांच्याविषयी जलक्षेत्रात सकारात्मक काम करणारी व्यक्ती आहेत. जन्म 6 ऑगस्ट 1959. जन्मस्थळ ढवला या बागपत जिल्ह्यामधील छोट्या गावात झाला. प्रभावशाली शिक्षण घेत असताना 1974 साली गांधी शांतता अभियानाचे थोर नेते रमेश शर्मा यांच्या कार्याचा त्यांच्यावर प्रभाव होता. समाजसेवेला सुरुवात जी झाली ती तरुण भारत संघ या समाजसेवी संस्थेमार्फत. कार्यास सुरुवात बघा, जेथे गरज तेथे मी या विचारात अलवार जिल्ह्यामधील किशोरी गाव येथे ते पोहोचले आणि तो दिवस होता 2 ऑक्टोबर 1985. डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंह यांनी तेथून जवळच असलेल्या गोपालपुरा येथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. अस्वच्छ पाणी हेच सर्व रोगाचे मूळ कारण आहे हे त्यांच्या लक्षात मेडिकलचा जो व्यवसाय म्हणजे ते डॉक्टर होते बरोबर, त्यामुळे ज्यावेळेस ते वैद्यकीय व्यवसाय करत होते त्यावेळेस त्यांच्या ते लक्षात आलं. आता बघा, अलवार शहर आणि पाणी टंचाई यांचा संबंध बघा. अलवारमध्ये भयंकर पाणी टंचाई होती. नद्या कोरड्या पडल्या होत्या, पाण्यावाचून शेती उजाड झाली होती. सर्व पाहताना त्यांना तेथील गाव प्रमुख मंगूलाल मीना भेटले. मीना जे आहेत तिथले प्रमुख, उगत थोडीशी डिस्क्रिप्टिव्ह माहिती तुम्हाला. मीना यांनीच डॉक्टर राजेंद्र सिंह यांना लोकांसाठी स्वच्छ पोटभर पाण्याची व्यवस्था कर असे सुचवले आणि जलपुरुषाची पाणी शोध यात्रा सुरू झाली. राजेंद्र सिंह यांनी 490 जे पारंपरिक जोहड आहेत याला जिवंत केले. आता ह्या जोहडवर प्रश्न आलेला आहे परीक्षेमध्ये. जोहड हे काय आहे तर पारंपरिक पाणी साठण्याचे जे साधन आहेत ते आहेत. लोकांना पिण्यासाठी मिळू लागले. त्यांनी लोकसहभागातून कोरड्या पडलेल्या अलवार नदीला 1995 मध्ये उगमापासून फक्त जिवंतच केले नाही तर बारमाही देखील पाणी व्हायला सुरू केलं. या जल क्षेत्रामधील सर्वश्रेष्ठ कामाबद्दल आंतरराष्ट्रीय नदी पुरस्कार मिळाला.
त्यावेळचे राष्ट्रपती डॉक्टर KR नारायण यांनी या कामास प्रत्यक्ष भेट देखील दिली होती. बघा अशा प्रकारे त्यांचं कार्य आहे. पुरस्कार कोणकोणते मिळाले त्यांना? मॅगसेसे पुरस्कार 2001 साली आणि जमनालाल बजाज पुरस्कार 2005 साली, स्टॉकहोम जल पुरस्कार 2015 साली. जलस्रोतांचे महत्त्व. पृथ्वीचा जवळपास किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे? तर 71%. जगभरात पडणाऱ्या पावसाच्या 4% पाऊस इथं पाहिजे होतं, 4% पाऊस भारतात पडतो. पाण्याचे फायदे. पाणी शरीरातील ही उती जी आहे उतीमधील टिश्यूज पाण्याची कमतरता भरून काढते. अन्नाचे पचन होण्यासाठी मदत होते. शरीराचे तापमान नियंत्रण ठेवण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. यावर देखील प्रश्न आलेला आहे. पुढे रक्ताने लसिकामधील तरलता कायम राखते. शरीरातील टाकाऊ पदार्थ जे आहेत, पदार्थांच्या विसर्जना जे आहे ते पाणी मदत करत असते. ओके. त्यानंतर होमिओस्टॅटिस यावर प्रश्न आलेला आहे. ह्यावर कुठं पुस्तकात वगैरे काही नव्हतं, परंतु गुगल करून याविषयी माहिती आपण घेतलेली आहे. कोणत्याही पाण्याच्या परिसंस्थेमध्ये त्यातील टाकाऊ पदार्थांचा पुनर्वापर करून स्वतःला शुद्ध करण्याची एक स्वयंचलित प्रणाली असते. त्या प्रक्रियेला होमिओस्टॅटिस असे म्हणतात. हा माझ्या मते ना बहुतेक सेंट्रल RRBच्या परीक्षेमध्ये आलेला होता, जो RRB मलेरिया आहे त्या परीक्षेत आलेला होता. आठवत नाही, परंतु ही परीक्षेत आलेला आहे म्हणून हा पॉईंट मी 100% तिथं घेतलेला आहे. त्यानंतर BOD वर देखील परीक्षेत प्रश्न आलेला आहे. जीवशास्त्रीय ऑक्सिजन मागणी, इंग्रजीमध्ये यालाच म्हटलं जातं बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. ओके. बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड पाण्याच्या प्रदूषणाच्या अनेक चाचण्यांमधील एक जो घटक आहे तो म्हणजे BOD आहे. पाण्यातील जलचरांना विघटनासाठी किती प्राणवायू लागतो याचे मोजमाप या चाचणीवरून करता येते. BOD काय आहे हे तुम्हाला समजलं असेल. पाण्यातील माशांना जगण्यासाठी 5 ppm किंवा 5 mgm पर लिटर इतका प्राणवायू अर्थात O2 अर्थात ऑक्सिजन आवश्यक असतो. यापेक्षा कमी ऑक्सिजन पातळीला काय मासे मरू शकतात. पाण्याची गुणवत्ता पाहण्यासाठी DOO-BOD ही जी आहे या चाचण्या महत्त्वाच्या आहेत. उपयोग काय? पाण्याची साधारण गुणवत्ता जी आहे त्याच्या प्रदूषणाचे प्रमाण मोजणे. BODचे उपयोग काय? त्यानंतर पाण्याच्या नमुन्यातील जैवराश योग्य सेंद्रिय द्रव्याचे बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटर प्रमाण मोजले जाते. हे प्रमाण जेवढे जास्त तेवढे पाण्याची BOD जास्त असते. BOD जेवढी जास्त तेवढे पाणी जास्त प्रदूषित असते, हे लक्षात ठेवा. आता BOD म्हणजे मिलीग्रामला प्रति मिलीग्रामला BODचा आकडा जर 1 ते 2 असेल BOD तर ते पाणी उत्तम गुणवत्तेच्या समजलं जातं. BOD जर 3 ते 5 असेल तर ते मध्यम गुणवत्तेचे समजलं जातं आणि BOD 6 ते 9 असेल तर साधारण प्रदूषित समजलं जातं आणि 10 पेक्षा जास्त असेल तर खूप प्रदूषित समजलं जातं. लक्षात ठेवा, जेवढं BOD जास्त तेवढं जास्त पाणी प्रदूषित. आणि पाण्यामध्ये असणारं O2चं प्रमाण हे BODचे एक थोडक्यात कार्य आहे. पाण्यातील BODचे प्रमाण आणि त्याचा उपयोग कसा आहे ते बघा. पाण्याची BOD 3 मिलीग्रॅमपेक्षा कमी असल्यास आंघोळीसाठी वापरलं जातं आणि पाण्याची जी BOD 2 मिलीग्रॅमपेक्षा कमी असल्यास ती पिण्यासाठी वापरली जातं. त्यानंतर न्यूट्रोफिकेशन, तळी तलाव यातील पाण्यामध्ये होणारे पोषक द्रव्ये व खनिजे यांचे अतिप्रमाण जर झालं, न्यूट्रोफिकेशन ह्यावर परीक्षेला प्रश्न आलेला आहे. न्यूट्रोफिकेशन म्हणजे काय? अतिप्रमाण. यामुळे शैवालाची भरपूर वाढ होऊन पाणीसाठ्याचा जो आहे तो सर्व पृष्ठभाग शैवालाने भरून जातो. पाण्यातील प्राणवायू कमी होऊन पाणी पिण्यास योग्य राहत नाही. ओके. न्यूट्रोफिकेशनचा अर्थ तुम्हाला समजला जायचं. परत एकदा लक्षात घ्या, तळी तलाव यामध्ये जे आहे पाण्यामध्ये होणारे पोषक द्रव्ये व खनिजे यांचे अतिप्रमाण यामुळे काय होत असतं, जे शैवाल असतं त्याची भरपूर वाढ होऊन पाणीसाठ्याचा सर्व पृष्ठभाग शैवालाने भरून जातो. पाण्यातील प्राणवायू कमी होऊन पाणी पिण्यास योग्य राहत नाही आणि जेवढं BOD जास्त तेवढं जास्त प्रदूषित पाणी असते हे तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. ओके. त्यानंतर जलप्रदूषणाचे परिणाम, घरगुती सांडपाण्याचे हानिकारक परिणाम. आता हे तुम्हाला वाचावंच लागेल किंवा बघावंच लागेल, कारण यावर अप्लाइड प्रश्न परीक्षेला सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या विचारले जातात. घरगुती सांडपाणी हे पोषक द्रव्ययुक्त असल्याने जेव्हा ते सांडपाणी जलसाठ्यात मिसळले जाते तेव्हा ते विरघळलेल्या ऑक्सिजनचा जास्त प्रमाणात वापर करते आणि त्याचा विपरीत परिणाम होतो. सांडपाण्यामुळे पाण्यास दुर्गंध येतो व रंग बदलतो. सांडपाणी आणि घरगुती कचरा
पाण्यात मिसळल्यामुळे मानवामध्ये आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होत असतात. आता हे सांगितल्यानंतर ही एक कन्सेप्च्युअल डाटा आहे, ते तुमच्या लक्षात आलंच पाहिजे. आणि कन्सेप्च्युअल प्रश्न या तुमच्या जास्त अंडरस्टँडिंगवर उत्तरं अचूकरित्या देता येतात. त्यानंतरचा ई पॉईंट आहे, रोगजन्य जीवाणू, विषाणू, प्रोटोझोआ सांडपाण्यामध्ये चांगल्या प्रकारे वाढतात आणि त्यांच्यामुळे मानवामध्ये काय कॉलरा, टायफॉइड, डिसेंट्री हे गंभीर आजार होतात. पाण्यात आवश्यकतेपेक्षा जर जास्त प्रमाणात विरघळलेल्या नायट्रेट आणि फॉस्फेटमुळे युट्रोफिकेशन होते. यामुळे शैवाल व जलपर्णीसारख्या पाण्यातील तण जे वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढतात. ते संपूर्ण जलसाठ्याला आच्छादन करतात, पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी करतात. त्यामुळे माशासारख्या जीवांचा मृत्यू होत असतो. असे पाणी पिण्यास अयोग्य आहे. म्हणजे घरगुती सांडपाण्याचा दुष्परिणाम तुम्ही पाहिलेला आहे. हे तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली, मागच्या याच्यामध्ये आपण हे जे पाहत होतो न्यूट्रोफिकेशन, हे न्यूट्रोफिकेशन नाही तर युट्रोफिकेशनच आहे. त्याची स्पेलिंग मी तुम्हाला लिहून देतो. EUTROPHICATION. हे टायपिंग मिस्टेक झालेलं आहे, लक्षात घ्या. परंतु आपल्या व्हिडिओमध्ये काही चुकलेलं नाही, जे सांगितलं ते सांगितलं आहे. युट्रोफिकेशनच उच्चार करा त्याला. ओके, युट्रोफिकेशन यावर प्रश्न आलेला आहे. म्हणजे पाण्यात आहे ना, म्हणजे जे चांगलं आहार त्याचं आहे ना, पोषक द्रव्याचं खनिजाचं प्रमाण जे आहे ते अति जास्त होतं. त्यामुळे शैवाल हे वाढत असतं आणि ते पाणी प्राणवायू कमी होत असतं. शैवाल वाढल्यानंतर प्राणवायू कमी होतं आणि ते पिण्यासाठी योग्य राहत नाही. घरगुती सांडपाण्यामुळे देखील युट्रोफिकेशन होत असतं. त्यानंतर औद्योगिक कचऱ्याचे हानिकारक परिणाम, हे तर तुम्हाला जनरली माहीतच आहे. प्रक्रिया न केलेले औद्योगिक सांडपाणी जलसाठ्यांना गंध, रंग व गढूळपणा देण्यासाठी जबाबदार असते. रासायनिक उद्योग, वस्त्रोद्योग, चर्मोद्योग इत्यादीमधून तुम्हाला सिसे, पारा, कॅडमियम, क्रोमियम इत्यादी जड धातू सोडले जातात. यामुळे प्रदूषण होते व पाणी अयोग्य होते. कॅल्शियम, मॅग्नेशियम सारख्या घटकामुळे पाण्याचा कठीणपणा, हार्डनेस वाढतो व ज्यामुळे पाणी घरगुती वापरासाठी अयोग्य होते. साबण, डिटर्जंट्स आणि अल्कलीजमुळे फेस तयार होतो. त्यामुळे पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. असे बरेच दूषित पदार्थ पाण्याद्वारे अन्नसाखळी जी आहे प्रवेश करतात आणि त्याचे वनस्पती व प्राण्यावर प्रतिकूल परिणाम होत असतात. ओके, हे लक्षात ठेवा. हे सर्वच्या सर्व पॉईंट तुम्हाला जे आहेत PDF, PPT, स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जातील. त्यामुळं तुम्ही स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी हे पुस्तक अवश्य घ्या. त्यात तुम्हाला सगळे जे आहेत नोट्स वगैरे पॉईंट्स आहेत टू द एक्झाम पॉईंट सगळे मिळून जातील. प्रत्येक प्रकरणाच्या नंतर PYQ देखील झालेले ॲड केलेले आहेत. आणि पुढे आहे शेती कचऱ्याचे हानिकारक परिणाम. शेतात वापरली जाणारी खते व कीटकनाशके पाऊस आणि अतिसिंचनामुळे जमिनीत पाझरतात, ज्यामुळे भूजल प्रदूषण होते. मातीतील सूक्ष्म वनस्पती, गांडुळासारख्या प्राण्यावर कीडनाशके व कीटकनाशकामुळे विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळे माती नापीक होते. जागतिक विकासाच्या अहवालानुसार दरवर्षी कीडनाशकाच्या विषारी परिणामामुळे सुमारे 40,000 लोक मरतात आणि 1 ते 2 दशलक्ष लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या कीडनाशकांचा त्रास होतो. सर्वात धोकादायक कीटनाशके BHC, DDT, क्लोराडेन आणि अल्ड्रिन, एंड्रिन, राऊंडअप, एंडोसल्फान ही चर्चेत खूप येतं, बरोबर. हे अशा प्रकारचे काही सगळ्यात डेंजरस कीटकनाशके आहेत. औष्णिक प्रदूषणाचे हानिकारक परिणाम. जलसाठ्याचे भौतिक रासायनिक गुणधर्म बदलतात. विरघळलेल्या प्राणवायूत घट होते. बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड BOD मध्ये वाढ होते. माशांच्या अंड्यातून पिल्ले नियोजित वेळेच्या आधी बाहेर येत असतात. अशा प्रकारचे औष्णिक प्रदूषणाचे परिणाम आहेत. त्यानंतर बॅक्टेरियाचे विभाजन होते. जलीय जीवांचे स्थलांतर होऊ शकते. अशा प्रकारे जे आहेत औष्णिक प्रदूषणाचे हानिकारक परिणाम आहेत. त्यानंतर मिनामाटा आजार यावर देखील परीक्षेत प्रश्न आलेला आहे. 40 वर्षापूर्वी जपानच्या मिनामाटा उपसागराने जगाला पाऱ्याने होणाऱ्या विषबाधेचा महत्त्वाचा धडा शिकवला. मिनामाटा उपसागराजवळ एक मोठा प्लास्टिक बनवणारा कारखाना होता. तेथे विनिल क्लोराईड नावाचे प्लास्टिकसाठी वापरले जाणारे एक सर्वसाधारण रसायन बनवण्यासाठी पारा असलेले एक संयुग वापरले जात होते. या कारखान्यातून उरलेला पारा असलेला संयुग इतर कचऱ्याबरोबर मिनामाटा उपसागरात टाकले गेले. यामध्ये असलेला पारा
जरी कमी विषारी होता, सॉरी ही पारा पाहिजे, पारा कमी विषारी होता तरी नंतर पाण्याच्या तळाशी असलेले सूक्ष्मजीवांनी या पाऱ्याचे रूपांतर विषारी अशा सेंद्रिय पाऱ्याच्या रूपात केले. या सेंद्रिय रूपातील पारा तेथील माशांच्या शरीरात शिरला. हे मासे राहणाऱ्या लोकांनी खाल्ले. यामुळे लोकांना विषबाधा झाली. अनेक लोक मृत्युमुखी पडले. काहींना ज्या संस्थेचा विकार झाला तर खालील अनेक लक्षणे बाधित झालेल्या लोकांमध्ये दिसून आली, जसे हाताची संवेदना नष्ट होणे, दृष्टीवर परिणाम होणे, ऐकण्यावर बोलण्याच्या क्षमतेवर परिणाम होणे, व्यंग्य निर्माण होणे. म्हणूनच पारा जो मिनामाटा आजार आहे, असा मिनामाटा आजार इज इक्वल टू पारा, हे लक्षात ठेवा. त्यानंतर जलप्रदूषणाच्या नियंत्रणासाठी बघा काय काय उपाययोजना केली पाहिजे. जलप्रदूषणाच्या स्रोतावर निर्बंध लादणे आवश्यक आहे आणि त्यासाठी कठोर नियम लागू केले जावेत. औद्योगिक सांडपाणी सभोवतालच्या परिसरात विसर्जित होण्यापूर्वी त्यावर योग्य प्रक्रिया केली पाहिजे. साहजिकच आहे, नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल आर्थिक दंड लावला पाहिजे. महानगरपालिका व इतर नागरी संस्थांनी घन व द्रव्य कचरा योग्य प्रकारे हाताळणे आवश्यक आहे. नद्या व सरोवरामध्ये वापरलेली फुले विसर्जन करण्यास बंदी घातल्याने पाण्याचे प्रदूषण कमी होते. जलप्रदूषण कमी करण्यासाठी तलावामध्ये कृत्रिम तरंगते बेट, तरंगते फवारे, तरंगती बाग यासारखे पर्यावरण जतन करणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. हे आसपासच्या क्षेत्राचे सौंदर्य मूल्य देखील वाढवते. लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि कठोर कायदे तयार करून अंमलात आणल्यास उगम स्तरावर प्रदूषणाची तपासणी केली जाऊ शकते. अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंत थांबू. पुढे राष्ट्रीय पाणी धोरण आणि त्याच्या पुढचे टॉपिक आपण पाहणार आहोत. बघा, सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या संदर्भातचा कोर्स आपण 149 मध्ये ॲड केलेला आहे. त्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, जमलं तर नवीन टेस्ट सिरीज देखील आपण लॉन्च करू. त्यामध्येच तुम्हाला एक्स्ट्रा पैसे घेणार नाही. सर्व रेकॉर्डेड व्हिडिओ देखील त्याच्यामध्ये मिळतील. टेस्ट इज इक्वल टू पोस्ट या तत्वाचा वापर करणार आहोत. आता तुम्हाला कसं आहे, पुस्तक पण मिळालेलं आहे. टेस्ट सोडवायचा प्रयत्न करा. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.